मोठा देव म्हणजेच हा भाकरी मोडत चला आम्ही आज चाललो मोठे देवाला. आपला ड्रायव्हर राहणार आहे जनार्दन. तो पा लगेच निघलो आम्ही आता घरी वर. आणि हा एक आहे स्वप्नील सोबत. दे दे माझ्याकडे येत नाही खायची माझी. कधीच आहे बाय बाय करून दिला बी. इकडं लगेच ड्रेस चेंज करण्याला आलाय. तो ड्रेस नाही पडला गड्याला लगेच बदल. चला आम्ही आता घरी येऊन निघलोय. आपल्या आता चिराईला आलोय. बाकीचे माणसं इकडून वाट बघून येणार आहेत. चला 3 गाड्या आहेत. एक एक गाडीवर 2-2 3-3 सीट. चला हा माग बसायचं आहे ना. दे रे आम्ही आता निघलोय. चिराई पासून आपल्याला आता सापुताऱ्यात जायचं आहे. त्याच्यानंतर पुढे निघू. त्याला आपल्या आता पोहोचलोय हातगडला. आणि समोर आपल्याला हातगड दिसतोय. इकडून जायचं आहे आपल्याला सापुताऱ्याला. आणि मस्त पैकी वातावरण आहे. हातगड किल्ल्यावरती जायला इथून रस्ता आहे. त्याला इकडून आपल्याला आता पेट्रोल टाकायला जायचं आहे. सीएनजी राहत आहे का? मग सीएनजी भरायसाठी लय गर्दी झाली. लय सकाळी लय गर्दी आहे इकडं. चला पेट्रोल भरून झालाय. आपल्या आता निघू. जो शॉर्टकट रस्ता येतो तो इकडून इथं येऊन मिळतो. आणि इथून आपल्याला पुढे जावं लागतं. चला आपल्याला आता इकडून जायचं आहे मध्ये. इथून आपल्याला मध्ये जायचं आहे. इकडून असं आणि मध्ये जायला रस्ता आहे. बघा गाड्या जाऊ राहिल्या. लय अशी गर्दी होत असते. इथून साधारणतः 2 किलोमीटर मध्ये जावं लागेल आपल्याला. बघू बरं आज किती गर्दी आहे. गर्दी सांगायला गेलं तर रोज सारखीच गर्दी राहते. कार्यक्रमासाठी असे भरपूर ठिकाण आहेत. म्हणजे तिकडून तर पूर्ण इकडं खालीपर्यंत जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने सोयीने हे चुली वगैरे मांडतो आणि नंतर ते कार्यक्रम करतात. चला आपण आलोय आणि आज लय गर्दी आहे मित्रांनो. इथून आपल्याला खाली जायचं आहे. आज रविवारचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे लय गर्दी आहे. बघू शकता गाड्या लावायला पण इकडं लई जागा आहे. पहिले आपण इकडं गाड्या लावून देऊ, त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ. चला तर आपण आता पोहोचलोय. आपल्या गाड्या इकडं लावल्या आणि आज लई गर्दी आहे.
चला आपल्याला आता दर्शनाला जायचं आहे. जायला मस्त पैकी सोय आहे, पायऱ्या आहेत. इथं आल्यावर मस्त पैकी हातपाय धुवून त्याच्यानंतर पुढं जायचं. इकडं अशी लई गर्दी आहे. आता आपल्याला किती वेळ इथं लागतो ते काही माहित नाही. बघू बरं, तुम्ही गर्दी बघू शकता. तुम्ही इकडं गर्दी बघू शकता. मोठा देव म्हणजेच महादेव. तर त्यात आपल्या आदिवासींचं खूप असं जागृत देवस्थान आणि इथे दर दिवशी अशीच गर्दी असते. तुम्ही आज पण गर्दी बघू शकता. आणि इथं आपले आदिवासी बांधव आपलं मागणं म्हणजे कुणाला काही अडचण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी येतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली तर त्यांनी जे कबूल केले असते, म्हणजे कोणी बोकड मारतं, कोणी कोंबडी मारतं, तर ते इथं घेऊन येतात आणि त्या पद्धतीने पूजा वगैरे करतात. आणि त्याच्यानंतर त्यांचा बाकीचा जेवणाचा वगैरे कार्यक्रम राहतो तो केला जातो. आणि इथल्या देवाला दारू वगैरे पण चालते. तर आपण पण आता आपल्या कार्यक्रमासाठी जे कोंबडे वगैरे आणले त्याची पण पूजा करून घेऊ. नंतर आपल्या कार्यक्रमाला लागू. पुढं बोकड्या मानू राहिले बघू शकता. आणि गर्दीलाही झालं इकडं. आणि इकडच्या साईडला पाणी वगैरे आलं किंवा ऊन जास्त असलं तर मस्तपैकी असं उभं राहायला किंवा बसायला सोय आहे. आणि इकडच्या साईडला नारळ वगैरे फोडले जातात.
आणि दर्शनासाठी इथं जाता आणि इथून अजून वरच्या साईडला पण देव आहे, तर तिथं जावं लागतं. चला तर आपलं दर्शन झालंय आणि आपले कोंबडं वगैरे त्यांना मानवून झालंय. आपल्याला आता तिकडं जायचं आहे. बोकुड वगैरे किंवा मग कोंबडे आणलं असताना ते असं दांड्याने मारूनच त्याची बली दिली जाते. तर इथे ती पुढं जागा आहे, इथंच ते मारलं जातं. तर इथंच ते मारलं जातं. तुम्ही तिकडं रक्त वगैरे बघू शकता. तुम्ही इकडं बघू शकता अजून एक बोकुड आणलेला आहे मारण्यासाठी. तर ते बोकुड वगैरे मारलं जातं किंवा काही मारलं जातं, त्याचे शूटिंग वगैरे काढून नाही देत. तर त्यांनी सांगितलं ते असं दांड्याने जोडूनच मारतात. इकडं तुम्ही बघू शकता, इकडं हे दारू विकू राहिले. इकडं असं छोटे छोटे स्टॉल लावले आहेत काकड्या वगैरे विकायला. वरती रही गर्दी आहे, तर बाकीचे लोक तिथं पण पुंजा देऊन राहिले. गाड्या अजून येऊच राहिल्या आहे, म्हणजे अजून गर्दी होईलच. आपण आता दर्शन घेतलं. आपण आता ना एखाद्या ठिकाणी जेवणासाठी जागा शोधू. आई इकडं पाणी खाली असेल, खाली पाणी काही एरीचा इकडं विहीर आहे पाण्यासाठी. चला आता कुठेतरी जागा पाहू, चुली बनवू. फाटक व्यवसायाला लगेच सुरुवात करून दिले. इकडं भाकरी बिकरी बनायचं काम चालू आहे. लय मस्त. आम्ही आलो इथे सर. इकडून आपले पाणी भरून घेऊन जाऊ ना. चला आपलं आता पाणी भरून झालं, आपले आता पाणी घेऊन तिकडे जाऊ. चला इकडे चूल मांडले, तर इकडं बाकीचा कार्यक्रम सुरू. चला भाजी बनवायचं काम चालू आहे. तिकडे चुली आहेत आणि इकडं भाजी बनवायचं काम चालू. बसा गोली तू खाय पत्रावळी खाशी ना खाईल तेल नाही काही ऐकलं. आम्ही दोघं बापले काही त्याच्यात खाऊ. आम्ही आता जेवायला बसतोय. ह्या भाकरी मोडत तर मी इकडं थोडंसं जंगलात आलो होतो आणि वरती पूर्ण असं ढगाळ वातावरण झालंय. पूर्ण असं ढगाळ वातावरण झालंय. तर आपल्याला आता पटापट निघावं लागेल, कारण की पाऊस वगैरे आला ना तर आपल्याला इकडं लपण्यासाठी काहीच नाही. मी इकडं लय असे सुंदर वातावरण आहे, झाडं वगैरे, आणि पावसाचा पण वातावरण झालाय. आम्ही आता निघू. आणि इकडं बघू शकता गर्दी किती आहे. तिकडं वरतीपर्यंत लय गर्दी आहे. चला मग आपण आता निघू. आपला कार्यक्रम एकदम मस्त पैकी झालाय.
चला आमच्या गाड्या निघल्या आता वज गाडी नाही चालवणार. चला आम्ही आता निघतोय. आता घरी गेल्यावर बाकी होईल. मी आता पोहोचलोय सापुताराच्या घाटापर्यंत. आपण आता घाट चढून सापुतारा नंतर घरी जाणार आहे. गाड्या पाहू शकता सापुताराच्या घाटात. लाईट आले